आता असली बेकार सर्दी झाल्या ना, फुल अंग दुखायले, परत नाक जाम झाले, डोळे दुखायले, असं डोकं दुखायले. आता गोळी खातो. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आता दुपारचे बघा 2:45 झाले. तर इथं ब्लर दिसला, जाऊ दे ते. मग आता मम्मी सकाळीच गेलती, म्हणजे जरा काम होतं त्यामुळे गावी गेलती जरा, आणि पप्पा पण नाईटला गेलेले. मग आज डे पण करणार आहेत आणि डायरेक्ट आता रात्री येणार आहेत. आता घरी मी आणि फक्त रानूच आहे. आता सकाळपासून बोर झाला, काय करू काय करू, बाहेर पण जायला नाही एकाला. आणि मी मला जाऊ वाटायला बाहेर जरा, पण रानूला सोडून जाऊ वाटत नाही असं बाहेर, एकटीच आहे घरी त्यामुळं. आता घर सगळं शांत आहे, टी व्ही बघत बसला सकाळपासून, लय बोर होईल. मग आता काय तर चटपटीत खाऊ वाटायले. आता बघताव काहीतरी आहे का घरात खायला, मग ते बनवताव आणि मग खाताव. वी आर शेफ, म्हणजे मी शेफ आहे असा नॉर्मल घरी बनवायला. तर बघा ही टी व्ही बघत बसले इथं, आणि खोकलाय वरतो निला अजून. काय बनू, क्या बनाए पकोडे. हा, चांगली आयडिया दिली राहणार. पकोडे बनवतो म्हणजे बेसनचं पीठ थोडं आहे, भजी. अरे बेसनचं पीठ पण नाही. तर मी आता यूट्यूबला बघितलं काहीतरी बनवायला. इथं मला सोयाबीन दिसलेले, अगं इथं सोयाबीन आहे, तर त्याचं काहीतरी बनवतो म्हणलं, आणि तिथं आलं सोयाबीन फ्राय. तर आज बनवतो मी सोयाबीन फ्राय, म्हणजे मंचुरियन असेल का त्याच्याच टाईपचे. तर बघा कसं बनवतो. मग सगळ्यात पहिल्यांदा सोयाबीन घेतो. आता त्याला बघा, तुम्ही रेसिपी बघा ना डायरेक्ट. मी घेतले सोया चंक्स म्हणजे सोयाबीन, आणि मग आता हे गरम पाणी करतो, म्हणजे हे उबळत्या पाण्यात ठेवायचं 5 मिनटं, म्हणजे लवकर हे मऊ होते, तर अरे कडक राहत नाही. तर मग आता त्याला 5 मिनटासाठी सोडायचं असंच. त्याच्यात काय कांदा, टमॅटो, मिरची, काय भाजी लागत नाही, फक्त मसाले आणि ते लागतं, आणि तेल लागतं सगळ्यात महत्त्वाचं. जवळचं हे सोयाबीन बॉईल होईल तवरचं मी काय करतो, एका वाटीत आहे ना सगळे मसाले मिक्स करतो. मी तसंच करतो, म्हणजे डायरेक्ट वरतून टाकत नाही, एका वाटीत आहे ना मसाले घेतो, मग नंतर टाकतो त्याच्यात. बघा सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी घेतो, नंतर हे मसाला डबा, याच्यातले काय काय मसाले लागते ते त्याच्यात घाल. मी वाटी बदलली कारण की त्याच्यात पाणी होतं. त्याच्यासाठी लागणार सगळ्यात पहिला हळद थोडीशी घेतो, हळद. नंतर हे घरकुल आहे, नंतर हे धनिया पावडर आहे वाटते, काय तर आहे, मला नाव आठवण याचं आता. त्यानंतर हे तिखट मिरचं थोडंसंच घेणार, लय तिखट लागते. याचं काम झालेलं आहे. आता मीठाचं पण थोडंसंच घ्यायचं, थोडासा मीठ. फक्त खरट नाही व्हायला पाहिजे जास्त, खरट झालं सगळं वेगळं लागते. आता अरे देवा, आता आठवलं मला, याच्यासाठी लागते कॉर्नफ्लॉवर, म्हणजे त्याच्यानं कडक होते. तर आता त्याच्या जागी मी काय म्हणतोय, पोह्याचं पीठ टाकतो, म्हणजे पोहे मिक्सरमधून काढतो त्याचं पीठ टाकतो, त्याचं पण होते. ते कॉर्नफ्लॉवरच्या जागी कोणते टाकते. आता बघा इथं पोहे आहे, तर हे पोहे मिक्सरमधून काढतो. तर आता जास्त नाही घेणार, थोडंच घेणार आहे, कारण की वाटोळ पण नाही करू शकत हे. आता याला करतो, फिरवतो, म्हणजे याच्यात पावडर होते मग याचा. तर एवढं झालेलं आहे पीठ. आता हे पण उकळलेलं आहे. आता याला करतो बंद, आणि मग आता याला या चाळणीत घेऊन मग याच्यातलं पाणी काढतो. तर त्या पातेल्यातले याच्यात घेतलं सोयाबीन, आणि खालती एक पातेलं ठेवलं, कारण की याच्यात पाणी साचलं ते याच्यातलं. मग त्याला हात नाही लावणार, कारण की लय गरम आहे, वाफ निघाली. आता पोळलं, मला चटका बसला. तर आता हे झालेलं आहे थंड, तर आता काय एवढं पोळं ना. तर आता याच्यातून पाणी काढले. आता याच्यात करायचे मिक्स मसाले. याच्यात मी जे मिक्स केलेले, तर काय माहिती कसं होतं, फर्स्ट टाइम केलं असं. आता हे पावडर, चला. तर आता एक टाकून बघू, म्हणजे फ्राय झालं का. बारकच टाकतो, म्हणजे गरम झाले का तेल बघतो. झालंय तेल गरम झालंय. तेव्हा असे पोहेचे हे दाणे सुटते ते बाहेर लावलेले, हे चिटकायले खालती. हे तर याला चिटकून बसलं. वा, तर थोडे टाकायचे. लय सुटायले ती यार याच्यात पोहे, ते उगाचच टाकले वाटायले आता पोहे. तर आता बनवल्यावर भेटतो, कारण की जर व्हिडिओच्या नादात दुसरं काही पोळलं बिळलं
त्यामुळे आता बनवल्यावर भेटतो. बनवण्याच्या अगोदर वाटलेलं की तेल जास्त राहील आणि मग हे संपल, नाही तर उलट झालं. आता हे पावडर जास्त राहील पोह्याचं. आता त्याचं काय करू की, आणि इथं तेलच संपायला आले आता. झालेलं आहे तयार बघ. खा. अय थंड होतंय बघ. आता इथं सॉसमध्ये चांगलं लागतंय. असं लय वेगळं लागतं, म्हणजे नॉर्मल सोयाबीन लागतं कच्चं, पण असं चांगलं लागायचं सॉस सोबत. चांगलं लागेल का? असंच घरी कोण नसलं किंवा एकटा बसलं ना, किंवा काय करत नसलं तर असं काही ना काय करू वाटतंय. आता लय बोर होतंय घरी असं. आणि जास्त टी व्ही पण बघू वाटत नाही, का तर किडे असते अंगात. असं करू, हे करू, हे बनवून ते बनव. त्यामुळे आता हे बनवलं आहे. आणि मग मी आता 5-6 वाजता येईन, तर तुम्ही पण एकदा ट्राय करा बनवून. तर आता मी चालू मम्मीला आणायला 5 नंबरला. मम्मी एसटीनं आली. चहा प्यायचा राहिला, आता आल्यावर पिऊ. चला. तर आता मी एकटाच चाललो घरी, कारण की मम्मी गेली पहिलंच, काय माहिती कुठून गेली. आता एकटाच चाललं आहे बघा. अर्धा तास चालत जाऊन थांबलेलं तिथं. आता कळलंय आले म्हणून घरी. आलीस का? काय फोन काय नसते का नाही? मी तर अर्धा तास झालं थांबलो तिथं. आता केलं मामाने. हां दमलं. आता फायनली रान चहा बनवलेला आहे. मगाशी पहिलं भेटला नाही, आता भेटलाय. ए माझा चहा कुठं आहे? चपातीचा इथं. मग चहा दे की मला. आणि मम्मीला काय बोलालतीस? रानू आवाज ऐकूया ना का तुला? दिलेलं भाज होती. काय दिले आजीनं? ते डाळीचं दिलंय. म्हणजे हा आठवलं. डाळे कशात भाजायचे पण? हाय टोपलं भाजून. खाली कशाला भाजली? कुठं इथं पण डाळे तर बघा. हे टोपलं आहे, कचऱ्याचं टोपलं आहे. नका मग दुसरं टोपलं घे. स्टीलचं का नाही का दुसरं? स्टीलचं असते, खराबच होतंय रे टोपलं. धुवावं लागेल. तर मला सर्दी झालेलं आहे बेकार, पण असं डोके हँग झाले. आता हौदातलं पाणी घेतो. पकड पलीकडून कचऱ्याचं टोपलं त्याच्यामध्ये टाकायचं. खायचं नाही का? मग जा मध्ये जाऊन बस. लय तोंड वाकडं करायला. जा 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 की. तर बघा हे डाळे आहेत, वाळलेत की. भाजायचं म्हणजे आगीत ते करायचं ना. मग भाजायचं म्हणजे आगच आली की त्याच्यात. मग याच्यात कसं भाजणार आहे? आता चूल पण नाही आपल्याकडे. बघा एवढे मोठे, थोडे थोडेसे आहेत ते हिरवे, बाकीचे सगळे. कागद कागद. अरे 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 लय अवघडायचं. ओ असं जाळायचं वय. कागद का? बघा ही भेटल्या कसली आहे की आता. खरं तर तुराट्यावर भाजते ती. असंच जळायले की काय व्हायले? ते लागायले का? तू याच्यातला काढून दे रानो. हिरोवाला बाजूला काढ. अरे लागच लाग नाही. कागद टाक की जरा जास्त. तर मी फर्स्ट टाइम बघायला असं. तर आता जळण्यासाठी खालती खराट्याच्या काट्या टाकल्या. आता दूर होते पण सगळीकडे. आता हे बघा अजून आणले. खराटाचं हे केला का? तर आता मी एवढे भाजायला, आणि राहिलेले थोडेसे ते नंतर भाजणार. एका दिवशी सगळे नको त्यामुळं. हे न भाजले, ही साईड न भाजलेले आणि भाजलेले. माझ्यातले भाजलेले घ्यायचे काढून. कडक झालेत असे. ते भाजल्याचा स्वाद असताना ते यायलाय. बघा आता खात खात कसले बोट झालेत एकदम काळे भोर. म्हणजे तुझे बघू मम्मीचे तर सगळ्यात जास्त झाले होतं. तुझे बघू रामच्या तर ओळखूचे नाही, सारखाच कलर आहे हाताचा त्याचा. असं कर बरं. एवढं असं कर. असं असं दाखव. दाखव तर. दाखव तर. असं नाही, तुझ्या हाताकडं का तुझ्या तोंडाकडं. असं माझं तोंड नाही, तुझं तोंड सेम दिसतंय. बाद झालं मला आता.
तर आता असली बेकार सर्दी झाल्या ना, फुल अंग दुखायले, परत नाक जाम झाले, दुखायले, डोकं दुखायले. आता गोळी खातो. रानू गोळी घे का त्याच्यातली. हा थोडा वेळ जेवतो आता ना. काय होत नाही त्याला. अंग दुखायले का नाही तो जेट चक्कर. जराशी ताप आली. तर चला मग याच्या पुढे आता शूट नाही करू शकत आज. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला मग बाय.